पनवेल ते कर्जत दरम्यान एकेरी रेल्वे मार्ग उपलब्ध आहे, ज्यावरून यात्री रेल्वे गाड्या आणि मालगाड्यांचे संचालन होते. परंतु पनवेल आणि कर्जतच्या मधला भाग नवीन वसवल्या जाणाऱ्या तिसऱ्या मुंबईचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. त्यामुळे येथे येऊ घातलेल्या रहिवासी क्षेत्रामुळे येथे उपनगरीय रेल्वेचे निर्माण करण्यात येत आहे. आज आपण याच पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाचे एप्रिल 2026 पर्यंतचे अपडेट पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आले असाल आणि आपण जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पनवेल ते कर्जत दरम्यान दुहेरी रेल्वे मार्ग तसेच या मार्गावर येणारी 5 रेल्वे स्थानकं आणि त्यांचे निर्माण तसेच 3 रेल्वे बोगदे आणि 2 रेल्वे उड्डाणपुलांचे निर्माण हे या प्रकल्पात समाविष्ट आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 29.6 किलोमीटर आहे. या प्रकल्पाचे निर्माण करीत आहेत मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन लिमिटेड. हे आहे पनवेल उपनगरीय रेल्वे स्थानकाचे कर्जत रेल्वे मार्गाचे 2 फलाट. येथे कर्जत उपनगरीय मार्गासाठी फलाटांची रचना काही अशी असणार आहे. हे आहेत कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गासाठीचे फलाट क्रमांक 13 आणि फलाट क्रमांक 14 आणि त्याच्या बाजूला ही आहे कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गासाठी रिव्हर्सल लाईन, जी सध्याच्या डाऊन हार्बर मार्गाशी जोडली जाईल. आता या कर्जतसाठीच्या उपनगरीय फलाटांवर डेकची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच फलाटांची कामं सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. येथून पुढे रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू झाले आहे. पुढे पनवेल रेल्वे फ्लायओव्हरवर गर्डरची उभारणी आता जवळपास पूर्ण होत आली आहे. 3 महिन्याआधी येथे हे काम सुरू होते. हे आहे चिखले रेल्वे स्थानक. येथे आता फलाटांची मधली बाजू अजून बाकी आहे. तसेच फलाटाच्या मध्यभागी असणाऱ्या भुयारी मार्गाचे काम सुद्धा सध्या सुरू आहे. चिखलेच्या पुढे असणाऱ्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील या पुलाचे काम 1.5 वर्ष आधीच पूर्ण झाले आहे. यापुढे सुद्धा रेल्वे रुळाचे काम पूर्ण होऊन आता ओएचचे काम बाकी आहे. पुढे हे आहे पोयंजे रेल्वे स्थानकाच्या आधी येणारी रेक स्टेबलिंग लाईन. येथे उपनगरीय रेल्वे गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. आणि हे आहे पोयंजे रेल्वे स्थानक. येथे सुद्धा फलाटांचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. इमारतीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. पुढे येथे सुद्धा रेल्वे गाड्या उभ्या करण्यासाठी 2 रेक स्टेबलिंग लाईनची निर्मिती केली जात आहे.
हा आहे या मार्गावरचा पहिला बोगदा म्हणजेच नडाल बोगदा. येथे आता ओळखीचे काम फक्त शिल्लक आहे. या मार्गावरील सर्व बोगद्यांमध्ये बलास्टलेस ट्रॅक वापरण्यात आले आहेत. पुढे सुद्धा रेल्वे रुळाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. नुकतेच या मार्गावर एका डिझेल इंजिनाची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. येथून पुढे सुद्धा रेल्वे रुळाचे काम सुरू आहे. हे आहे चौक रेल्वे स्थानक. येथे आता फलाटाचे काम सुरू आहे. येथे अर्ध्या फलाटावर पत्रे लावण्यात आले आहेत, तर उर्वरित फलाटांवर पत्रे लावण्याचे काम सध्या सुरू आहे. चौक स्थानकाच्या इमारतीचे काम सुद्धा जवळपास पूर्ण होत आले आहे. चौकच्या पुढे देखील रेल्वे रुळाचे काम पूर्ण झाले असून आता येथे ओळखीचे काम बाकी आहे. पुढे डाव्या मार्गिकेवर रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. येथे असणाऱ्या सर्वच ओव्हरपासचे काम आता पूर्ण झाले आहे. येथून कर्जत उपनगरीय मार्ग आणि कर्जत एकेरी मार्ग हे वेगळे होतात. हा आहे वावरले बोगदा, ज्याची लांबी आहे 2.6 किलोमीटर आणि हा बोगदा मुंबई उपनगरीय मार्गावरचा सर्वात लांब बोगदा आहे. येथे दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याची खबरदारी म्हणून येथे ही अशी जाळी लावण्यात येत आहेत. हे आहे या बोगद्याचे कर्जत दिशेकडील टोक. येथे आता या बोगद्यासाठी कंट्रोल स्टेशनचे निर्माण पूर्ण होत आले आहे. आणि बोगद्याच्या पुढे सुद्धा आता रूळ टाकण्याचे काम सुरू झाले आहे. हा आहे या मार्गावरचा तिसरा आणि शेवटचा बोगदा, किरवली बोगदा. पुढे येथून सुरू होतो कर्जतचा रेल्वे फ्लायओव्हर आणि या फ्लायओव्हरवर सुद्धा आता रूळ टाकले जात आहेत. हा रेल्वे पूल या कर्जत उपनगरीय मार्गाला कल्याण कर्जत मुख्य मार्गिकेच्या वरून दुसऱ्या बाजूने खाली उतरवतो. आणि हा रेल फ्लायओव्हर संपताच कर्जतच्या रेक स्टेबलिंग यार्डची निर्मिती करण्यात आली आहे. येथे आता रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले असून आता फक्त ओळीची केबल टाकण्याचे काम बाकी आहे.
आणि अशा प्रकारे पुढे जाऊन हा रेल्वे मार्ग कर्जत सबर्बन टर्मिनस येथे संपतो. येथे बांधले जात आहे कर्जतचे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक. येथे 5 फलाटांची निर्मिती करण्यात आली आहे. येथे आता फलाटांवर पत्रे लावण्याचे काम सुरू आहे. या पनवेल कर्जत उपनगरीय मार्गिकेवर आता मुख्य कामं, सगळी रेल्वे स्थानके आणि त्यांचे फलाट याच ठिकाणी बाकी आहेत आणि या कामाची सद्यस्थिती पाहता या वर्षाच्या अखेरीस हा प्रकल्प कार्यान्वित नक्की होऊ शकतो. या पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गाबद्दल आपल्याला काय वाटते हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रकल्पाच्या माहितीसह. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. जय हिंद.